कल्याणमधील एपीएमसी मार्केटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। किरकोळ कारणावरून एका व्यापाऱ्यानं दुसऱ्या व्यापाऱ्याच्या कुटुंबावर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये व्यापारी चमनलाल नंदलालचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा पत्नी गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आरोपी चिराग राजकुमार सोनी याला पोलिसांनी अटक केली आहे। पुढील तपास आता बाजारपेठ पोलीस करत आहेत। चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साहाय्याने वार करून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला। तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या कैचीच्या साहाय्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे। या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना मयत झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत अटक केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।